एका सुपरहिट सिनेमामुळे घराघरात पोहोचलेली अभिनेत्री, पण प्रेमासाठी तिने स्वतःचं करिअर सोडलं आणि आता अनेक वर्षानंतर ती पुन्हा मोठ्या पडद्यावर दमदार कमबॅक करत आहे. कोण आहे ती अभिनेत्री? नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या विजेता न्यूज चॅनलवर. बॉलिवूडमध्ये एक असं कुटुंब आहे जिथे आई वडील दोघेही अभिनय क्षेत्रात होते, पण तरीही त्यांना फार मोठं यश मिळालं नाही. आपण बोलतोय अभिनेत्री भाग्यश्री बद्दल, ज्यांनी मैंने प्यार किया या सुपरहिट चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. मैंने प्यार किया हा चित्रपट प्रचंड हिट झाला आणि भाग्यश्री रातोरात स्टार बनल्या. पण इथेच त्यांनी एक मोठा निर्णय घेतला. फक्त 19व्या वर्षी त्यांनी हिमालया दसानी यांच्याशी लग्न केलं. त्यानंतर त्यांनी चित्रपटापासून अंतर ठेवायला सुरुवात केली. काही चित्रपट केले, पण फक्त पती सोबत काम करण्याच्या अटीमुळे त्यांचं करिअर फार पुढे जाऊ शकलं नाही. त्यांचे पती हिमालया दसानी यांनीही चित्रपटामध्ये काम केलं, पण त्यांनाही फारसं यश मिळालं नाही. त्यांचा मुलगा अभिमन्यू दसानी याने मर्द को दर्द नहीं होता मधून पदार्पण केलं, पण तो चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नाही. काही लोक म्हणतात भाग्यश्री यांनी करिअर सोडलं, तर काही म्हणतात त्यांनी स्वतःचं आयुष्य निवडलं. पण एक गोष्ट नक्की आहे, त्यांनी घेतलेला निर्णय कायम ठामपणे पाळला आणि आता अनेक वर्षानंतर भाग्यश्री पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर परतले आहेत. राजा शिवाजी या चित्रपटात ते राजमाता जिजाऊ यांच्या भूमिकेत दिसत आहे. त्यांचा हा रोल खूप शक्तिशाली आहे आणि प्रेक्षकांच्या मनाला भिडणारा आहे. तर तुम्हाला काय वाटतं, भाग्यश्री यांचा निर्णय बरोबर होता का आणि आता त्यांचा हा कमबॅक सुपरहिट होईल का? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच इंटरेस्टिंग गोष्टीसाठी आपल्या विजेता न्यूज चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.